चलो ठीक आहे ठीक आहे. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला आज. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता तुम्हाला तर माहिती आहे मम्मी पप्पा नाही आहेत आणि आज संडे, सो बोला लवकरच उठू दे कारण की घरात पण कोण नाही, कौशल आणि मीच आहे. सो जाऊन येऊ मंदिरात. आणि कालच मम्मी पप्पा गेलेत काशीला, म्हणजे ट्रेनने गेलेत इथं आपल्या सगळे आहेत सोबत. सो चला आपण मंदिरात जाऊया. तुम्हाला तर माहिती आहे मम्मी बोललेली पाणी टाकायला तुळशीत. सो पाणी टाकून घेऊ आपण. मंदिरातून आलो मग अशीच गाईस. तुम्हाला मग अशी बोललो मम्मी पप्पा नाही येत, ते बोलतात ना मम्मी पप्पा नसतील ना काय होणार नाही आमचं. आता खायचा विचार चालला, आता कसा काय करायचा नाश्ता. मम्मी असं तिथं नाश्ता पण करायची, फक्त नाश्ता पण करायला काय नाही. याला बोलू बघ जा बाहेरून आण काहीतरी. मम्मी पप्पा नहीं रहेगा तो कुछ नहीं हो सकता हमारा. बघू आता कसा काही विषय खायचा. आई त्याने आणून समोसा आणलं. मस्त आहे. तर गाईस आता आम्ही आलो हॉटेलला जेवायला. खूप वर्षांनी, म्हणजे आदर्श हॉटेल आम्ही विसरलेलो. पहिले जाम यायचो, आता बंद झालं मध्ये. बोलो आता चला बोलो आपण डायरेक्ट जिथं स्टार्टिंग झाली तिथंच डायरेक्ट जेवायला यावा. बघू आता कसा विषय कसा काय. जेवू जरले भूक लागले तर आता मम्मी आपण नाही, मग तुम्हाला माहिती आहे आता काय बाहेरच जेवायला लागले. चलो ठीक आहे ठीक आहे. हा वय वय. तर गाईस जस्ट झोपून उठलो, झालं जरा मंदिरात जाऊन येऊ. टाइम नको करायला परत. सो चलो जाके आते हम लोग मंदिर. गाईस जस्ट मंदिरातून घरी आलो म्हणजे सॉरी बस मध्ये डिझेल भरायचे आहे ना. आजकाल संडे मग उद्यापासून कसं स्कूल चालू होतील. सो बोललो बसमध्ये डिझेल भरून ठेवते, टेन्शन नाही. मला पप्पा पण नाही आहेत, स्वतः मला लक्ष द्यायला लागतो. डिझेल भरू मग बस लावायला येऊ इथं परत पार्किंगला. चलो तुमको किसको दिखाना है? बाबू के? बाबू को. बाबू बाबू आहे बाबू. तर गाईस जस्ट डिझेल वगैरे भरून झाला, घरी आलो. बोलो जरा गाडीचा एक राऊंड मारून येऊ दे स्कॉर्पिओ. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला आज. थांबा जरा गाडी बाहेर काढू दे, मग सांगतो तुम्हाला मी. तर गाईस मला आज एक ते बोलतात ना माझ्या लाईफचा एक पार्ट शेअर करायचं तुमच्यासोबत. आय नो बरेच म्हणजे काही काय ना माहीत नाही, काय ना माहीत आहे. म्हणजे मी काय एवढा काय लाजायचा प्रश्न हे नाही त्याच्यात. काय बोलतो म्हणजे लाजायचं काय ना त्यात, कारण की मी कष्ट करतोय. पप्पांच्या आशेवर नाही आहे की बाबा पप्पा देतील मला, असं काही नाही.
मी स्वतःच्या जीवावर कमवतोय. मला एवढंच सांगायचं की आज मी म्हणजे काय करून मी कमवतोय, म्हणजे कोणता बिझनेस करतोय. तर गाईज मी आपले स्वतःचे बस आहेत, तर मी बस चालवतो. आय नो बरेच जणांना माहीत नसेल, त्या निमित्ताने बोललो आज सांगू दे तुम्हाला की हा एक माझा बिझनेसचा एक हे म्हणजे आमचं आहे म्हणजे प्रॉपर्टी वगैरे, पण मी ठरवलेलं की पप्पांच्या प्रॉपर्टीवरती मी हात टाकणारच नाहीये. मी स्वतःच्या जीवावरती करायचं काहीतरी करेन. म्हणून पप्पांना बोललो की मला स्वतःच्या जीवावर काहीतरी करायचं आहे. मला एक शॉप टाकायचा ऑप्शन होता, पण मी त्या याच्यात राहिलो नाही. पप्पा बोललो त्याला बसच चालू दे बोललो, म्हणजे इन्कम पण चालू राहील ना, घरात पण माझ्या थ्रूनी पैसा येईल ना. पप्पांना मग काय वाटणार नाही की बाबा, म्हणजे कसं प्रत्येक आई बापाला वाटतो ना की मुलगा कमवतोय, मुलगा काय ना काय करतो. तर मी तो एक ते हे घेतला, डोक्यात घेतला की बाबा नाही आता. मग मी 20 वयातच, म्हणजे जेव्हा माझी 18-19 कंप्लीट झाले ना, मी 20 वयातच कमवायला घेतलं. मी कॉलेज वगैरे पण सोडून दिला, कारण की मला ते नको वाटायला लागले. ते कॉलेजला फी वगैरे हे ते तुम्हाला माहिती आहे, आजकाल शिक्षण म्हणजे ते बोलतात ना एक बिझनेस झालाय. लोक पैसे काढतात, हे करतात, म्हणून ते बोललो मी नकोच. मग बोललो मी 12वी म्हणजे ग्रॅज्युएशन केलंय. मी ग्रॅज्युएशन म्हणजे नाही, ग्रॅज्युएशन नाही केलं, म्हणजे फर्स्ट इयर दिलंय. मुलं फटाके वाजवतात, रॉकेट बिकेट फेकतात. तर मी फक्त फर्स्ट इयर केलंय, म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर केलंय. ग्रॅज्युएशन लास्ट इयर नाही केलं. लास्ट इयरलाच मी कॉलेज सोडला. सो तिथेच मी ठरवलं की नको, म्हणजे जास्त पप्पांच्या आशेवर मलाच काहीतरी करू दे. आज ना उद्या माझे काही दिवस बदलणारच आहेत. मी तुम्हाला माहिती आहे, मी देवाचं म्हणजे देव आहे माझ्या पाठीशी. सो मी कष्ट करायचं ठरवलं. आणि काय हे एवढंच सांगायचं होतं. आणि आयुष्यात एक गोष्ट मी बरंच सगळ्यांना सल्ला देईन त्याचा, की ते बोलतात ना, सगळ्यांना त्याचा सल्ला देईन की पप्पांच्या आशेवरती, पप्पांच्या याच्यावरती खाऊन मजा करून काही मतलब नाही. म्हणजे मी असं नाही की कोणतरी बोलतोय म्हणून मी त्याचं ऐकून मग तुमच्याशी बोलतो, असं नाहीये. माझं एक म्हणणंच आहे की पप्पांच्या याच्यावरती खाऊन काय मजा नाही. आई बापाच्या जीवावरती खाऊन भले आपल्या कष्टाचे 100 रुपये असले ना, त्याच्यात सुख आहे. पप्पांच्या जीवावरती खाणं का आजकालच्या मुलं तेच करतात. मुली झाले म्हणजे काय आहे, म्हणजे मी सल्यूट करतो की ते मुली जॉब करतात, मुलं जॉब करतात. पण जे नाही करत त्यांना मी सांगतोय की पप्पांच्या जीवावरती हवा करून काही मतलब नाहीये. जी माझ्या स्वतःच्या जीवावरती हवा करणं आहे ना, ती पप्पांच्या जीवावरती नाहीये. म्हणून कष्ट करा ना, स्वतःच्या जीवावरती मोठं. आई बापाच्या जीवावरती मोठं होऊन काय फायदा आहे. शेवटी आई बापाला आपल्या कसं, म्हणजे ते बोलतात ना, आई बापाने आपले स्वप्न बघितलेलं असतात की मुलगा उद्या सकाळ काय ना काय मोठा होईल, काय ना काय करेल, स्वतःच्या पायावरती उभा राहील, असं तसं. बस बाकी काय नाही. बाकी एवढंच सांगायचं मला, नथिंग एल्स. आजकालची जनरेशन कशी पप्पांच्या याच्यावरती आहे सगळी. पप्पा आहेत म्हणून पप्पा देतील, पप्पा करतील, मी का करू, असं तसं. बरीच मुली आहेत. कष्ट करा मुलांनो, भावांनो, माझ्या बहिणींनो. बाकी काय नाही, कष्ट करा बस. एवढं सांगायचं होतं, बाकी काय नाही. बघू आता कसं काय आहे. जरा राऊंड मारतो ना, जातो घरी. भूक पण लागली, जेवायचं. 9 वाजले, तो जातो घरी जेवायला. चला नाही जोक मारतो. घरी काम आहेत त्याला. तर गाईज, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.
बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. थँक्यू. गुड नाईट. बाय. बाय बाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. अरे पडलो.